तर बघूया दोन षटकांमध्ये ज्या अगोदरची लढत संपली, पुढची लढत देखील आता आपल्या समोर सुरू होते। दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना मैदानामध्ये ग्रामीण हाफमध्ये जे 24 संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत त्यापैकी 24च्या 24 संघ या मैदानामध्ये खेळलेले आहेत। आणि आतापर्यंतचा विचार केला तर सामन्याला प्रारंभ होतोय। पहिला चेंडू अप्रतिम होता हा। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळा बघतो की फलंदाज शफल होतात किंवा ऑफ स्टंप वरती येतात किंवा बॅकफूट वरती जातात। खरं तर जे पॉपिंग क्रीज असते, जी लाईन असते, त्या लाईनच्या एकदम मागे क्रीजचा पूर्ण वापर करतात आणि तिथून फटका खेळायचा प्रयत्न करतात। त्याचा फायदा असा होतो की चेंडू जास्त वेळ तुम्ही नजरेसमोर आणू शकता। बॅकफूटला जा ड्राईव्ह करायचा, इथे अपील जोरदार आहे, परंतु पंच योगेश अधिकारी यांच्यावरती कुठलाही परिणाम नाही। पाषाण हृदयी माणूस म्हणून पंचांना म्हटलं जातं, ते काही उगीच नाही। अशा प्रकारच्या अपिलांना ते दाद देत नाहीत आणि अजून कडक शब्द सांगायचं म्हटलं तर भीक घालत नाहीत। धाव फलकावरती आहेत, एक धाव। कधी कधी जास्त शब्द साठा असणं सुद्धा अडचणीचं ठरतं। ओहो, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड आणि फलंदाज पहिला बाद शून्यावर। पहिला फलंदाज बाद होणारा फलंदाज आहे हितेश, आज खातं खोलू शकलेला नाही। माफ करा, सुभाष बाद होतोय, तो सुभाष। पहिल्या चेंडूवरती बाद झाला हितेश, अजून नॉन स्ट्राईक एंडला एक लेग बाईटच्या रूपाने धाव त्याने घेतली होती। आणि नवीन फलंदाज अरुण मैदानामध्ये दाखल झालेला आहे। गोलंदाजीसाठी वैभवनं मला तीनही चेंडू त्याने एकाच लेंथवरती ठेवले होते आणि त्याचा फायदा त्याला झाला। पहिल्या दोन चेंडूमध्ये जरी यश मिळालं नसलं तरी तिसरा चेंडू मात्र त्याच्यासाठी एक मोठं यश घेऊन आला। पुन्हा एकदा तोच फटका आहे, चेंडू आहे मात्र फटका सुरेख, इनसाइड आउट, थेट समालोचन कक्षामध्ये आम्हाला दिलेली सलामी, षटकार। क्रिकेटिंग शॉट आपण पाहिला, लॉंग ऑफच्या डोक्यावरून आला एक देखणा षटकार। परत एकदा गॅप तिथे मिळालाय। डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न सुरूच आहे, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर। 4 धावा। याच षटकामध्ये आल्यात 11 धावा। सुरुवात अत्यंत खराब होती। पहिल्या 3 चेंडूमध्ये एक गडी गमावला होता, एक धाव केवळ धाव फलकावरती होती।
तिथून पुढे सूत्र हातात घेतली ती फलंदाज अरुणनं आणि अरुणोदय केलेला आहे. अरुणोदय दाखवलाय त्यानं. डावेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, आतमध्ये आला चेंडू तिकडून आणि निर्धाव झाला. धावफलकावरती आपण बघू शकतो 11 धावा स्थिर. पहिलं षटक संपलं 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आंबेळे संघाच्या 11 धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. ज्यावेळेस स्वस्तात पहिला फलंदाज बाद झालेला असतो त्यावेळेस गोलंदाजांचा उत्साह दुणावलेला असतो. अशा परिस्थितीमध्ये जर मोठे फटके खेळले तर फार काळ त्यांचा तो आत्मविश्वास राहत नाही आणि तेच हेरलं बरोबर अरुणनं इथे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून खातं खोललं, त्यानंतरचा एक सुरेख कव्हर ड्राईव्ह 4 धावा देऊन गेला. आणि मग एकदा का तुम्ही हुकूमत प्रस्थापित केली की मग दिवस तुमचा बनून जातो. माणसाच्या आयुष्यामध्ये देखील तसंच असतं. आयुष्यामध्ये सुरुवातीचा काळ अत्यंत संघर्षाचा असतो, परंतु त्यानंतर एकदा का तुम्ही तुमचं स्थान निश्चित केलं की त्यानंतर मात्र तुमच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जातात. गोलंदाज रुपेश रोडेंच्या बाजूने गोलंदाजी करेल. समोर स्ट्राईक एंडवरती असेल हितेश. आखूट टप्प्याचा चेंडू हितेशला. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न हितेशचा फसला. निर्धाव चेंडू. तुम्ही बघा ना, एखादी व्यक्ती असते की सुरुवातीला अत्यंत संघर्ष करत ती पुढे जाते, परंतु यश मिळाल्यानंतर तेवढा संघर्ष त्याच्या जीवनात राहत नसतो. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यासाठी सोप्या होतात. बाहेरची कड आणि गलीमध्ये टिपला झेल. दुसरा फलंदाज हितेश बाद. सलामीचे दोन्ही फलंदाज शून्यावरती बाद झालेले आहेत. हितेश आत्ताही शून्यावरती बाद झाला, तर त्या अगोदर सुभाष देखील शून्यावरच बाद झाला होता. परंतु एक मात्र खेळाडू आहे अरुण, त्याने धावा केलेल्या आहेत. तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. नवीन फलंदाज तेजस आता स्ट्राईक एंडला येईल. रुपेशच्या गोलंदाजीचा सामना करेल. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे आणि पंचांचा इशारा येतोय, वाईड आहे. एक अतिरिक्त धाव. धावफलकावरती 12 धावा. रुपेश फुलर लेनचा चेंडू स्क्वेअर लेगला खेळलाय आणि क्षेत्ररक्षक तिथे समोर असल्यामुळंच शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवणं सोडून दिलं होतं. 2 धावा इथे मिळत आहेत. 14 धावा. काही गोष्टी आपण चर्चा करत होतो की संघर्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो. यावेळेस वाह, काय शॉट आहे. अफलातून कौशल्य. निश्चित प्रकारे चांगला फटका. 4 धावा. या 4 धावांबरोबर धावफलक 18 धावांवरती पोहोचलाय. तर रुपेश परत एकदा तयार. परत एकदा हा आडवा झाडू मारावा असा मारलेला फटका. स्वीपचा परफेक्ट शॉट. चौकार. अपनी जीत फटके लागोपाठचे आलेले आहेत. मला वाटतं फलंदाज अरुण तेजस इज बेस्ट स्वीपर. बावीस धावफलकावरती आहेत. चेंडू आकाशामध्ये कव्हरला. हा देखील उमदा शॉट आहे. अनेक फटके या खेळ फलंदाजाच्या भात्यामध्ये आहेत. 2 धावा इथे मिळत आहेत आणि या 2 धावांबरोबर धावफलकावरती 24 धावा. षटक संपेल. 2 षटकांचा इशारा
मला वाटतं अजून एक चेंडू टाकावा लागेल बहुतेक. खात्री करा. षटक संपलेलं आहे. स्कोररने चुकायचं नसतं. स्कोरर चुकला तर मॅच चुकू शकते. अर्थात कॉमेंटेटर सुद्धा ॲज अ स्कोररच असतो, कारण धावा सांगण्यासाठीच त्यांची नियुक्ती असते. खरं काम आमचं धावा सांगणं आहे. फक्त आता स्कोरर इथून सांगू शकत नाही म्हणून माईकची व्यवस्था आहे. त्यामुळं स्कोररचं काम खूप महत्त्वाचं असतं मॅचमध्ये. पूर्वी धावा नसायच्या, फार पूर्वी क्रिकेटमध्ये धावा नसायच्या, नॉच असायचे. नॉच म्हणजे काय की एक काठी असायची आणि एक धाव काढली ना की काठीवरती चाकूने एक नॉच करायचं, ती झाली एक नॉच. अशा नॉचेस मोजल्या जायच्या आणि मग दुसऱ्या संघानं तेवढ्या नॉचेस पूर्ण करायच्या. परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांना रन्स असं संबोधन सुरू झालं. यावेळेस रिव्हर्स पूल हा चेंडू सीमारेषा पार, चौकार. मैदानामध्ये स्ट्राईक एंडवरती आहे अरुण. मला वाटतं तेजसने उलटे फटके खेळले. अरुणला वाटलं मी पण हात साफ करून घेतो. त्यानं देखील एक खणखणीत चौकार रिव्हर्सचा बाहेर काढला आणि त्याला तो साधलाही. पुढे येत कव्हरला खूप मोठा फटका आहे, अर्थात क्षेत्ररक्षक तिथे समोर, परंतु चेंडू दिशा बदलतोय. तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेक तर अप्रतिम आहे आणि याबरोबर फलंदाज बाद होईल. दोन्ही फलंदाज खूप चांगले खेळत होते, परंतु धावबाच्या रूपानं अजून एक धक्का बसतोय इथे आंबेळे संघाला. एकदम छान दोन्ही फलंदाज चांगल्या प्रकारे फलंदाजी करत होते. इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. खरं तर 2 धावा पुरेशा होत्या, परंतु तरी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथे अरुणला बाद व्हावं लागलं. धाव बाद. कधी कधी लोभाचं फळ अत्यंत वाईट असतं. हिंदीमध्ये आपण म्हणतो ना, लालच का फल बहुत ही बुरा होता है. तसंच काहीच झालं. चांगली फलंदाजी करत असताना विकेट देखील तितक्या सहजपणे दिली. म्हणजे मला जर विचारलं ना कोणी तुझा जुना शर्ट दे, इतक्या सहजपणे देणार नाही. 2 बॉल. धावफलकावरती 30 धावा आहेत. यावेळेस रिव्हर्सचा पुन्हा प्रयत्न, खूप यशस्वी फटका आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न तिथे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चार धावांबरोबर धावफलक 34 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आंबेळे. चांगली बॅटिंग आहे, विशेष करून रिव्हर्स वरती या खेळाडूंनी हुकूमत प्रस्थापित केली अक्षरशः. हो, परत एकदा स्विफ्ट शॉट खेळायचा होता, परंतु खूप खोल आणि खूप वाईड चेंडू होता. लाईन पिकअप केली चेंडूची, परंतु जो फटक्यासाठी जी लाईन पाहिजे होती ती निश्चित गोलंदाजाने मिळू दिली नाही. या गोष्टी बघणं हा अत्यंत आनंद असतो क्रिकेटमधला आणि मला वाटतं गोलंदाज खूप मजा करतो इथे.
परत एकदा इथे आता चेंडू थोडासा आपटला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. 4 धावा. बघा इथं त्याच्या स्ट्रेंथवरती अत्यंत प्रभावी फलंदाजी करतोय फलंदाज तेजस. मला त्याचं कौतुक करावंच लागेल, कारण त्याने 4 चौकार खेळलेले आहेत, 2 रिव्हर्स स्वीप आहेत, तर 2 चौकार हे एक स्वीप शॉट आहे आणि दुसरा आता हा ग्लान्स म्हणू आपण त्याला, कारण थोडासा त्याने हवेत घेतला होता स्क्वेअर लेगला. 4 चौकार त्याच्या बॅटमधून बाहेर पडलेत. अप्रतिम प्रभावी फलंदाजी तेजसकडून. धावफलकावरती आहेत 38 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 38. षटक क्रमांक 3 अद्यापही सुरू आहे. अत्यंत प्रभावी फलंदाजी मैदानामध्ये की त्याची स्ट्रेंथ आहे, आणि एखाद्याने आपल्याला स्ट्रेंथ माहिती आहे, माझी ताकद माहिती आहे, तर त्या स्ट्रेंथवरती जर तुम्ही खेळलात तर मला वाटतं चांगलं यश मिळतं. हे दाखवलं इथे तेजसनं या सामन्यामध्ये. लोअर फुल टॉसवरती मिड विकेटला फटका आहे. 2 धावा अपेक्षित इथे. फेक थोडीशी उशिरानं, आणि या 2 धावांबरोबरच धावफलकावरती 40 धावांची नोंद होते. 3 षटकांचा खेळ संपला. ड्रिंक ट्रॉली आता मैदानामध्ये येईल. 40 धावा. आपण चर्चा करत होतो स्ट्रेंथची. या पृथ्वी तलावरती प्रत्येक मनुष्य एक वेगळी अलौकिक क्षमता घेऊन आलेला आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो की प्रत्येक माणसाचे एक वेगळी हातोटी असते, एक वेगळी शैली असते, प्रत्येकाकडे एक वेगळी ताकद असते. परंतु ती ताकद ओळखणं आपण स्वतः हे खूप महत्त्वाचं. ज्याला सापडली तो यशस्वी झाला. माझ्यात काय आहे ते जर मला सापडलंच नाही, हरणाच्या बेंबीमध्ये आपण म्हणतो ना कस्तुरी असते, परंतु त्याला ते सापडत नाही. ती कुठे वास येत असतो, ते वासामुळं हरिण पळत असतं इकडे तिकडे तिकडे इकडे, परंतु स्वतःच्या कस्तुरीचा शोध त्याला नसतो लागलेला. तशी परिस्थिती आपली होऊ नये म्हणून स्वतःची स्ट्रेंथ ओळखा आणि निश्चित काम करा, तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला माहिती आहे का, हॅमिंगबर्ड नावाचा एक छोटा पक्षी 1.5 ग्रॅम वजनाचा आहे. तो उडतो हवेमध्ये, आणि हवेमध्ये उडता उडता तो फुलातला मध चाकतो. ही क्षमता त्याची आहे. तो त्या पद्धतीनंच त्याचं जीवनक्रम असतो. गरुडाची नजर तीक्ष्ण असते. हवेत तो किती उंच सहजपणे उडू शकतो, ही त्याची स्ट्रेंथ आहे. चित्त्याला धावण्याची देणगी दिलेली आहे. तो किती जगातला सर्वात वेगवान प्राणी चित्ता, परंतु त्याची धाव ही काही सेकंदांपर्यंतच असते. तो जास्त वेळ धावू शकत नाही. शहामृग हा 150 मैल वेगाने धावतो, परंतु त्याला उडता येत नाही. स्ट्रेंथ असते प्रत्येकाची, ती स्ट्रेंथ ओळखणं हे महत्त्वाचं आहे. खूप चांगला फटका यावेळेस. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती धावेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेक कशी येते, मात्र खराब आहे. 2 धावा. 42 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना दर्शन गोलंदाजी मार्क होती. या अगोदरच्या सामन्यामध्ये दर्शनला या बाजूने आणलं होतं. दर्शन तिथे प्रचंड यशस्वी ठरला होता. आता दर्शनला रोड एंडच्या बाजूने आणलेला आहे. संघनायकाच या पाठीमागे काहीसा हेतू असावा. बघूया त्या एंडनं तो किती यशस्वी ठरतोय. क्लीन बोल्ड. वाह, कुठूनही लावा मला, इकडून ना तिकडून. यश मिळवून देणार म्हणजे देणार. षटक क्रमांक 4 दर्शन शिंदे गोलंदाजी मार्कवरती, आणि त्यानं पद्माकरचा अडथळा दूर केलेला आहे. 4था धक्का इथे असेल. 42 धावसंख्येवरती 4था फलंदाज बाद होईल. आणि अजूनही खरं तर एकमात्र खेळाडू आहे अरुण नंतर तेजसनं जी सूत्र हातात घेतली आणि संपूर्णपणे आपल्या डावावरती, या डावावरती त्याने त्याची छाप पाडलेली आहे. विशेषतः त्याने जे फटके खेळलेले आहेत स्वीप शॉट, ते अत्यंत प्रभावी होते. आणि तो नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला डावखुऱ्या हाताचा फलंदाज जयंत
जयवंत मैदानामध्ये असेल तर सामना करेल तो दर्शन शिंदेचा. 14 वर्षाचा खेळाडू दर्शन शिंदे या मैदानामध्ये प्रभावी कामगिरी करतोय. स्लोवर वन चेंडू होता, धावबाची संधी. यष्ट्या तर उडवल्यात. प्रश्न पंचांकडे, उत्तर तिसऱ्या पंचांकडे मागितले. दर्शन शिंदे आज या माणसाने खुश करून टाकलं. कमी वयामध्ये ही अलौकिक प्रतिभा असलेला हा खेळाडू निश्चित प्रकारे प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झालेला आहे. दर्शन शिंदे 42 धावा धावफलकावरती. धावबाची संधी प्राप्त झाली, ती त्याने स्वीकारली. पटकन चेंडूवर आला आणि धाडकन यष्टा उडवल्या. पाहिजे खेळाडू तोपर्यंत क्रीजमध्ये पोहोचलाय की नाही. टीव्ही रिप्लेमध्ये सातत्याने हा क्षण बघितला जाईल. बॅट लँड होते का, यष्ट्या कधी उडतायत. खरं तर आपल्याकडं इलेक्ट्रिक स्टंप नाहीत आणि निर्णय काय येतोय, नाबाद, नॉट आउट. फलंदाजाला सुद्धा खात्री होती. मला वाटते निर्णय यायच्या अगोदरच ते आपल्या जागेवरती उभे होते. पुन्हा एकदा दर्शन. आखूट टप्प्याचा चेंडू, यावेळेस बाहेर जाणारा चेंडू. उजव्या हाताच्या फलंदाजांना बोटावर नाचवतोय हा गोलंदाज. छोटा गोलंदाज आहे. आपण म्हणतो ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान. छोटा पॅकेट बडा धमाका. हा पॅकेट आहे, छोटा पॅकेट. ओहो, इथे खराबची पोझिशन अगोदरच बनवली होती. खरं तर ओळखण्यात दर्शन अपयशी ठरला आणि तिथे एक षटकार येतोय तेजसच्या बॅटमधून. एक गोल पडला. दर्शन शिंदे खरं तर तेजसच्या स्ट्रेंथवरती त्याने चेंडू टाकला असं मी म्हणेल. कारण तेजसनं आतापर्यंत जेवढे शॉट खेळले ते सगळे एकतर स्वीप आहे, एकतर ग्लान्स आहे किंवा रिव्हर्स स्वीप आहे. यावेळेस पूलचा शॉट, पूल खेळला चेंडू मिड विकेटला, स्क्वेअर लेगला चेंडू. खरं तर एक धाव तिथं मिळेल तेजसला आणि अर्थात आंबेळे संघाला 50 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आंबेळे षटक क्रमांक 4 संपलेत. शेवटचं षटक यानंतर शिल्लक असेल. आंबेळे संघ 50. चांगल्या धावा आलेल्या आहेत. काही प्रमाणात गोलंदाजांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. विशेष करून असा कोणताही गोलंदाज नाही की त्याने 10 पेक्षा कमी धावा दिलेल्या आहेत. पहिले षटक टाकणारा वैभव 11 धावा, दुसरं षटक टाकलं रुपेशनं 13 धावा, तिसरं षटक टाकलं तुषारनं 16 धावा. तर दर्शननं मात्र आतापर्यंतच्या 4 गोलंदाजांमध्ये सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने धावा दिल्यात फक्त 10 आणि 1 गडी बाद केले. नवीन गोलंदाज रुपेश असेल आता शेवटचं षटक टाकण्यासाठी. 5वं आणि शेवटचं षटक रुपेशला आक्रमणावरती आणलंय. तर स्ट्राईक एंडवरती पुन्हा तेजस. तेजसच्या धावा बघितल्या आपण तर तेजसनं खेळले 4 चौकार आणि 1 षटकार. 29 धावसंख्येवरती नाबाद आहे. मात्र 11 चेंडूंचा खेळ त्याने केलेला आहे. तेजसचं तेज इथे पाहायचंय. इतर खेळाडूंना झाकळून टाकलेलं आहे. म्हणजे धावांचं पीक काढलंय या गोल फलंदाजानं. इतकं जोमात काढलंय. 11 चेंडूमध्ये 29 धावा आणि त्यानं पीक काढत असताना दुसऱ्या फलंदाजांना पेरणी सुद्धा करता आली नाही. यावेळेस मिड विकेटला पूलचा हा मजबूत फटका, चौकार. चौपन्न धावा. अजूनही त्याचं पीक जोमदारच आहे. नाणं खणखणीत वाजवलं त्याने स्वतःच. ओहो, अप्रतिम काय बॉल आहे. उजव्याच्या बाहेर लेंथ चांगली होती तिथे. ऑस्ट्रोमच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवला आणि शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न होता. इथे तेजसचा तो फसला. निर्धाव चेंडू. स्कोर ऑन बोर्ड
54 धावा. यावेळेस कड उंच उडतोय चेंडू, परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली आलेला नाही आणि एका धावेबरोबरच धावफलकावरती असेल आता 55 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आंबेळे. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. पिकाची चर्चा आपण करत होतो. असं असतं बऱ्याचशा प्रत्येक गावामध्ये एखादा आदर्श शेतकरी असतो, तो खूप चांगलं उत्पादन घेतो, परंतु इतर शेतकऱ्यांना त्याच्या बरोबरीनं पीक काढणं शक्य होत नाही. तसंच इथं फलंदाजी करणारा फलंदाज आहे तेजस. त्याने आज धावांचं पीक जोमदार काढले आणि विशेष म्हणजे त्याच्या पिकाला भाव सुद्धा मिळतोय. आज धावफलकावरती आहे 55 धावा. शेवटचं षटक शिल्लक आहे. शेतकऱ्यांना भाव मिळणं हे खूप गरजेचं असतं खरं तर. यावेळेस धाव ग्राह्य धरण्यात येईल की नाही, पंच स्वप्नील सर, पंच योगेश सर या ठिकाणी आपल्याला सूचना देतील आणि याबाबत आपण काटेकोरपणे नियम बनवलेला आहे. त्या काटेकोर नियमाची अंमलबजावणी आपण तितक्याच प्रभावीपणे करतोय आणि ही धाव ज्यावेळेस स्टंप उडवलेला असेल ना, त्यावेळेस तरी दोघांचं क्रॉस होणं गरजेचं आहे. यष्ट्या उडवताना दोघांचं जर क्रॉस होत असेल तर ती धाव ग्राह्य धरण्यात येईल. दोघांनी क्रीज सोडणं महत्त्वाचं आहे. जर एक खेळाडू क्रीज सोडत असेल, दुसरा त्याच्याजवळ येऊन पोहोचत असेल, तर ती धाव ग्राह्य धरण्यात येत नाही. आणि मला वाटतं ही रन ग्राह्य धरण्यात आलेली आहे. यस, हो ठीक आहे. कारण ज्या वेळेस त्याने स्ट्रायकर फलंदाजाने क्रीज सोडलं होतं, त्यावेळेस त्या क्रीजमध्ये पोहोचला नव्हता तेजस आणि म्हणून ही धाव ग्राह्य धरलेली आहे. एका धावेबरोबर धावफलक 56 धावा. शेवटचे षटक सुरूच आहे. रुपेश, मोठा फटका आहे, हवेमध्येच आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही. 2 धावा तेजसला आणि 2 धावांबरोबर 58 धावा. आज मला वाटतं प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांमध्ये या धावा कदाचित बेस्ट असतील. सकाळपासून पहिला दिवस होता, धावा अशाच प्रकारे होत होत्या. दुसऱ्या दिवशी मात्र खूप धावा आपण पाहिल्या. धावांचा अक्षरशः पाऊस पाहिला मैदानामध्ये, परंतु आज धावा थोड्याशा आटलेल्या आहेत. यावेळेस स्क्वेअर लेगला मोठा फटका खेळायचा होता. पायाला लागून चेंडू दिशा बदलतोय. षटक देखील संपेल. एका धावेबरोबर धावफलकावरती 59 धावा. विजयासाठी 60 धावांची गरज आहे. ती शिरगाव संघाला. 60 रन रिक्वायर्ड टू विन फॉर शिरगाव. 59 धावा डिफेंड करण्यासाठी आंबेळे संघही मैदानामध्ये येईल. दोन्ही चांगल्या ताकदवार संघामध्ये हा एक रोमहर्षक सामना आपल्याला बघायला मिळेल. तर पुढचा सामना अजून निश्चित झालेला नाही, कारण आजच्या दिवसातले अजून एक लढत केवळ शिल्लक आहे. या संघातला विजेता विरुद्ध बेलपाडा या 2 संघामध्ये यानंतरची लढत होणार आहे. हा डाव ज्यावेळेस संपत येईल तोपर्यंत बेलपाडा संघाच्या संघनायकाने इथे उपस्थित राहा, म्हणजे लगेच पुढच्या लढतीची घोषणाही आपल्याला करता येईल. तर चला, मैदानामध्ये पुन्हा एकदा एक जबरदस्त मॅच बघायला मिळणार आहे, कारण स्कोअर चांगला आहे. गोलंदाजांना जर स्कोअर चांगला मिळाला तर ते आग ओतू शकतात, आग ओकू शकतात, नाही आगीत तेलही टाकू शकतात. आणि बघायचं हे आपल्याला आंबेळे संघाकडून की गोलंदाजांवरती स्वार होत आहेत फलंदाज शिरगावचे आणि या 60 धावांचा फडशा पाडतायत. त्याचं उत्तर आपल्याला मिळेलच, परंतु यापुढे हे उत्तर शोधण्यासाठी आपण जाऊयात प्रसाद परब सरांकडे. ज्यावेळेस सामना सुरू होईल त्यावेळेस ऐका समालोचन विथ प्रसाद परब सर.
थँक्यू, धन्यवाद नरेश. चांगली धावसंख्या उभारली असं मी निश्चित म्हणेन की आंबेडे संघाने मागच्या सामन्याच्या कंपॅरिझनमध्ये जो संघ धावींपासून थोडासा झगडत होता, धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 गडी बाद झाले, ते 9 या धावसंख्येवरून मात्र त्यांनी शिक्कामोर्तब केला. अशाच संघाने मात्र इथे शिरगाव संघाच्या गोलंदाजाच्या विरुद्ध एक जबरदस्त रणनीती आखत असताना एक चांगली धावसंख्या उभारली असं निश्चित म्हणावं लागेल. 59 धावा कुठल्याच मैदानावर आणि 60 धावींचं एक तोडीस तोड उत्तर इथे मात्र ठेवलं आहे ते शिरगाव संघाच्या फलंदाजांसमोर. स्ट्राईक एंडला सतीश सुकांडे आणि नॉन स्ट्राईकिंग एंडला सचिन चोरगे. बघायचं आहे आंबेडी संघाकडून पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय हितेश. समोर केलेत, अपिश केले, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, चेंडूपर्यंत पोहोचणार का सुनील माळी, पण त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. त्यांचं इथे आगमन झालंय, मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. हो, बॅटमॅनचा खूप चांगला वापर, स्टिअर केलं चेंडूला लास्ट मोमेंटला. वेगवान चेंडू होता, लेनचा वापर करतायत, चेंडू बाउन्स करतायत हितेश. एक धाव मिळते, एक धावेने मात्र धावसंख्या फरक सरकते, धाव फरक एकूण 5 धावा. सचिन चोरगेकडे स्ट्राईक रोटेट झालंय, धावसंख्या धाव फरक 5 असताना 60 रन्स टू विन, 12.00 रिक्वायर्ड रन रेट. 12.00 ची गती ठेवायची प्रति षटका मागे. त्यासाठी चांगली सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये असायला हवी. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, टायमिंग होत नाहीये, फटक्याचं सिलेक्शन चुकलंय. व्हेरी फर्स्ट बॉलला सचिन चोरगे इथे मात्र आपला स्टान्स बदलतायत. डॉट बॉल, धावसंख्या कायम, धाव फलकावर 5. हितेश कॉमेंट्री बॉक्स एंडकडून राऊंड विकेट येत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, लिडिंग एज घेतली, फटका इथे सुद्धा चुकलाय, पण इथे मात्र नशिबाच्या 4 धावा डेफिनेटली मिळतील सचिन चोरगेला. सीमारेषे बाहेर 4 धावा. चौकार, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, फटका कनेक्ट झाला नाही, पण लिडिंग एज घेतली आणि विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. चौकार मिळतो तो सचिन चोरगेला. सचिनची धावसंख्या 4, संघाची धावसंख्या 9. पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये हितेश या गोलंदाजाचं स्कूप केलाय, आता मात्र यशस्वी होत आहेत. खूप वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. 3 खेळाडू चेंडूच्या मागे, कोण शर्यत जिंकणार आणि जोपर्यंत चेंडू तिथे स्टॉप केला जाईल सचिन चोरगे सहजरित्या ते 2 धावा पूर्ण करतायत. सचिनने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अशीच फटके खेळण्याची किमया साधली होती, प्रयत्न केला होता, पण त्यांना हवं तसं यश मिळत नाहीये. चेंडू वेगाने फिनिश होत नाहीये. चेंडू स्कूप करताना चेंडू तो भरपूर उंच उचलला जातोय, त्याला फिनिशिंग टच मिळत नाहीये. आता मात्र योग्य दिशा, गुड डिसिजन. फुलटा चेंडू बॅटवर घेतला, दिशा दिली थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. चांगली सुरुवात, ब्राईट स्टार्ट मिळालाय दोन्ही फलंदाजांकडून. एक चौकार आपण बघितलाय तो मैदानावर फलंदाज सतीशच्या बॅटमधून, 2 चौकार आपण बघतोय सचिनच्या बॅटमधून. गुड स्ट्रॅटेजी, गुड बॅटिंग. 15 ऑन द बोर्ड विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. रणनीती मगाशीच म्हटलं की सरासरी जी हवी होती, रिक्वायर रन रेट जो होता 12चा होता षटकामागे, पण आता 15 धावा कुठल्याच मैदानावर. आणि याच जर गतीने धावसंख्या केल्या शिरगाव संघाने 4थ्या षटकामध्येच मात्र आपल्या विजयी लक्ष्याकडे ते पोहोचू शकतात.
गोलंदाज आहे ते अरुण. मोस्ट प्रॉमिसिंग क्रिकेटर इन द ग्राउंड सतीश सोकांडे. ओ द विकेट. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, खूप ड्राईव्ह चाललाय, खूप सुंदर फटक्याचा जणू काही चटका लागला. चेंडू डीप मध्ये सरकतोय आणि तोच खेळाडू चेंडूच्या मागे सरकतोय. जोपर्यंत चेंडू तिथे कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा. फटक्यामध्ये कॉन्फिडन्स होता, टेक्निक होतं. स्टायलिश क्रिकेटर सतीश सोकांडे आणि खूप चांगलं एक्झिक्युशन. हाफ व्हॉलीकर चेंडूला खूप सुंदर ते ड्राईव्ह केलंय मिड ऑफ रिजन मधून. फुल टॉस आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लाजवाब फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा ऑन द स्क्रीन षटकार. संख्या 23 धावा धावफलकर. उंची लहानपण कीर्ती महान. सतीश सोकांडे जिथे गतवर्षीचा परफॉर्मन्स थांबला होता तिथून मात्र एक अप्रतिम सुरुवात. कॉपी बुक स्टाईल बॅटिंग. फुल टॉस आहे, समोर खेळले क्षेत्ररक्षक दूरवर येत आहेत, बघायचं आहे तिथपर्यंत पोहोचणार का. प्रयत्न चांगला होता, पुन्हा एकदा फटक्याचा चटका लागला. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. धावा कुठल्या प्रत्येक षटकामागे तर 4थ्या षटकामध्येच विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतात आणि तोच ब्राईट स्टार्ट. इथे मात्र या षटकात, मागच्या षटकात 2 चौकार आपण सचिन चोरगेच्या बॅटमधून बघितले, पण इथे मात्र त्याच्यापेक्षा रौद्ररूप धारण केलं आता मात्र सतीश सोकांडे या खेळाडूने. थांबून खेळलेत, फसवा चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाउन्स होतोय. अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी फॉर सतीश. थोडेसे स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द विकेट, पण बघितल्यानंतर चेंडू अचानक मात्र उसळी घेतोय, बाउन्स होतोय आणि या चेंडू शांत करतोय तो करून गोल फलंदाज सतीश सोकांडेला. ओहो, लाजवाब. अजून एक त्याच गतीचा चेंडू. ऍक्शन रिप्ले आणि रिझल्ट सुद्धा सेम, डॉट बॉल. या चेंडूवर थोडीशी मात्र गडबड होते सतीश सोकांडेची. हे चेंडू व्यवस्थितरित्या तो रीड करू शकत नाहीये, खेळू शकत नाहीये आणि तसेच 2 चेंडू तुम्हाला पाहायला मिळाले. गुड बॉलिंग, गुड कमबॅक फ्रॉम अरुण. धावसंख्या 27. हा चेंडू यॉर्कर लाईनचा होता. यस, इट इज आउट. पंचांनी बोट आकाशाकडे उंचावलंय आणि जे तुम्हाला रिव्ह्यू मागायचं तुम्ही पंचांकडे मागायचं आहे, डायरेक्ट स्क्रीनकडे तुम्ही बोट दाखवू शकत नाही. आपण इंटरनॅशनल क्रिकेटला किती वेळा मॅचेस बघितल्यात, किती वेळा DRS बघितलेत. जेव्हा जेव्हा फलंदाजांनी DRS मागितले तो पंचांकडे मागितलाय, स्क्रीनकडे नाही. आणि पंचांनी निर्णय आम्हाला दिलाय. DRSची मागणी झाली आहे, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. चेंडू कुठे एक्झॅक्टली खेळला गेला, फलंदाजाचा पाय कुठे होता, लाईन काय होती, इम्पॅक्ट काय होता, या सगळ्या गोष्टी मात्र तिसरे पंच चेक करतील. फलंदाज बाद. रिव्ह्यू फेल गेलाय. रिव्ह्यू आता तुमच्यासाठी बॅलन्स नाही आहे. आता सतीश सोकांडे धावसंख्या धाव फलकावर 27 असताना
तिसऱ्या क्रमांकावर येतो तो रुपेश, प्लस सामोर जाईल तो संगनायक सचिन चोरगे ऑन स्ट्राईक. थांबून खेळायचा प्रयत्न होता, मागे जातोय चेंडू. फ्लाइंग स्लीप मधले असल्या खेळाडूने खूप चांगला प्रयत्न केला. चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश झालाय हे सुद्धा बघितलंय पंचांनी. $28 ऑन द बोर्ड. रुपेश आले त्यांच्या सोबतीला आणि गोलंदाजी मार्कवर येतात ते कैलाश. स्ट्राईक एंडला रुपेश कैलाशसाठी. ओ ऑन द राईज, लाजवाब फटका, क्रॅकिंग शॉट, स्लॉक स्वीप म्हणेन, सीमारेषे बाहेर षटकार. हा जवाब स्लॉक स्वीप. ऑन साईडला बघायचं आहे, टायमिंग जुळलंय का क्षेत्ररक्षक जज करतोय आणि षटकाराचं उत्तर दिलंय ताबडतोब गोलंदाजाने. फलंदाज बाद. ऑफरकर अंकित होत आहेत ते एकूण 34 धावा आणि 34 धावसंख्येवर 2 गडी बाद होत आहेत ते शिरगाव संघाचे. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर वैभव. स्ट्रायकिंग एंडला स्वतः कॅप्टन आणि आघाडीचा फलंदाज सचिन चोरगे. यश मिळते ते गोलंदाज कैलासला. ऑन साईडला प्लेस केला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार तोपर्यंत एक धाव तिथे पूर्ण झाली. दुसरी धाव घेणार निश्चितच. रनिंग बिट विकेट खूप स्ट्रॉंग आहे सचिन चोरगेचं आणि त्यांनी या 2 धावा इथे पूर्ण केल्यात खूप वेगाने. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना तुम्ही पाहता 60 धावांचा पाठलाग इथे सुरू आहे. सतीश चोकांडे बाद झाल्यानंतर थोडासा धावसंख्येचा वेग कमी झालाय. 36 धावा धावफलकावर. द विकेट. ऑन साईडला चाबूक शॉट गॅप मध्ये खेळलेत आणि 2 खेळांच्या मधून चेंडू फरार, सीमारेषे बाहेर, चौकार. एक चेंडू म्हणजे एकूण चेंडू शिल्लक ते 13, धावा करायच्या 20. 40 धावा अंकित झाले धावफलकावर. हो लाजवाब चेंडू. स्टेप आउट झाले ते पुढे. फेक चुकीचे होते. अजून एक धाव निश्चित मिळणार. सचिन चोरगे अजिबात मागे हटणार नाही, त्यासाठीच वाट बघत असतात. आणि या 2 धावा. लेग बाईचा इशारा पंचांचा आणि त्याचबरोबर षटक इथे समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकाखेर सरासरी आपण पाहतो धावफलकावर अंकित झाले ते एकूण 42 धावा. 14.00च्या गतीने या 42 धावा अंकित झाल्या धावफलकावर. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये हव्या त्या एकूण 18 धावा. व्यासपीठावर काही मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. मी सन्माननीय तात्या शिंगोळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित जयवंत गोडांबे सर यांचा आपण सन्मान करायचा आहे.
अतिथी देवो भव, सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा पाहुण्यांचा सन्मान आमच्या ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते इथे होतो आहे. त्याचबरोबर व्यासपीठावर विनंती करेन मी शंकरदादा शिंगोळे यांना की आपल्या शुभ हस्ते राजेश सासे सर यांचा सुद्धा आपण सन्मान करायचा आहे. तर त्याचबरोबर अजून एक व्यक्तिमत्व आमच्यासोबत व्यासपीठावर इथे मात्र जोड जाते. विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. मागचे 3 वर्ष मी या स्पर्धेमध्ये इथे येतो आहे, पण जेव्हा जेव्हा इथे येतो विसावा रिसॉर्टला आमचा मुक्काम असतो आणि तिथे मात्र गेल्यानंतर एक आपुलकी मिळते, एक समाधान मिळतं आणि ज्या हाताचं जेवण आम्ही चाकतो अशा आमच्या आचार्य रामभाऊ इथे यांचं आगमन झालं आहे. रामभाऊंना विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मनपूर्वकपणे हार्दिक हार्दिक स्वागत. मला सतीश भाऊंनी सांगितलं होतं की रामभाऊ येतील व्यासपीठावर, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. पण आम्हाला 3 वर्ष वाट बघावी लागली रामभाऊंची व्यासपीठावर येण्यासाठी. अन्नपूर्णा त्यांच्या हातामध्ये वसली असं मी म्हणेन. मला घरची अजिबात आठवण होत नाही जेव्हा रामभाऊंच्या हातचा मी जेवण निश्चितच करतो. तर लगेचच रामभाऊंचा इथे सन्मान होतोय. आज ग्रामस्थ मंडळ वडवली खूप जवळून रामभाऊंना ओळखतात. ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत रामभाऊ आणि एक खूप सुंदर आचार्य असं मी म्हणेन. एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे म्हणजे जेवणाच्या बाबतीतलं. समोर फटका केले क्षेत्ररक्षक जज करतायत. जेल होणार का? खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या हातची चव जर तुम्ही चाखाल तर निश्चितच क्षणापर्यंत आठवण ठेवाल, शेवटच्या टप्प्यापर्यंत आठवण ठेवाल. पण त्याच्या चेहऱ्यावर तसा अजिबात आवेश नसतो. एकदम डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहे. त्याचबरोबर व्यासपीठावर मधुकरप्पा गुडे यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. आणि मी विनंती करतो भगवान शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. धावसंख्या अंकित जरी मला सांगते सुदर्शन अंकित झाले तर एकूण 47 धावा. स्कूप केलाय. टायमिंग सुंदर. फाईन लेगला क्लिअर करते खूप वेगाने. फाईन शॉट चौकार. नऊ धावांची आवश्यकता मैदानावर सामना जिंकण्यासाठी. बेलपाट संघ इथे ऑलरेडी उपस्थित आहेत. आपण संगणकाने उपस्थित राहते आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आधीच पोझिशन घेतली आहे बघा सचिन चोरगे यांनी. हा सुद्धा फटका तसाच खेळायचा होता. भरपूर सफल झाले. चेंडू यशीच्या वरून निघून जातोय. त्यांचा फेवरेट शॉट आहे स्कूप. इंटरनॅशनल लेवलला तो फटका दिलशानच्या नावाने गाजला आणि आता तुम्ही पाहतायत हा वेगळा स्कूप आहे. चेंडू हवेमध्ये. झेल उडालाय. सुनील माळी चेंडूच्या खाली आणि मित्रानेच मित्राचा झेल टिपलाय. फलंदाज बाद. लेवलला ज्यावरून मग अशी म्हटलं की मी तो दिलशानच्या नावाने तो फटका गाजला दिल स्कूप. पण इथे मात्र निश्चित म्हणे की मुरबाडमध्ये तो फटका सचिन स्कूप नावाने ओळखला जाईल. ज्ञानेश्वर येतोय नवीन फलंदाज मैदान एनके. बघायचं अजूनही मैदानावर 9 धावींची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 7.
थांबून खेळायचा प्रयत्न होता. गुड डिलिव्हरी. मागचे 3 चेंडू निर्धाव. थोडंसं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न शिरगाव संघाच्या फलंदाजांवर. 9 धावा अजूनही हव्यात. चेंडू शिल्लक आहे ते 6. बघायचं आहे सामन्याला इथे कलाटणी मिळणार का. असा सामना आज आपण बघितलाय तो म्हणजेच मैदानावर बेलपाडा संघाने ज्याप्रमाणे कलाटणी दिली सामन्याला, 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असताना सामन्याला कलाटणी दिली कोणी तर संघनायकाने भालुक संघाच्या समोर. त्याच्या अगोदर जी फलंदाजी आपण जयेशची बघितली, डोळ्यांचं पारणं फेडणारी, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी होती. तब्बल 4 षटकार ठोकले, 28 रनांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. असं वाटलं की जयेश हा सामना एखादी फिनिश करेल, पण त्याचा अडसर दूर केला तो राहुलने आणि तिथून मात्र सामन्याला कलाटणी दिली आपल्या संघाला. 12 चेंडू 14 धावा हव्या होत्या. फक्त 2 धावेचं षटक हाताळलं आणि निर्णायक षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं त्या 12 धावा डिफेंड सुद्धा केल्या. तसं काय चित्र इथे पाहायला मिळतंय का बघायचं आहे. 6 चेंडू आणि गरज आहे ती 9 धाव्यांची. क्रिकेट हा अनिश्चितच खेळ आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही अजिबात भाकीत करू शकत नाही की संघ तो सामना कुठल्या बाजूने झुकेल, कुठल्या संघाच्या बाजूने त्याचा निकाल लागेल. गोलंदाज येते ते बंटी. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहतात ज्ञानेश्वर, जे डावकरताचे फलंदाज आहेत. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव आहे. 3 गडी बाद झाले. धावसंख्या धावफलकर आपण पाहतात. एकूण झाल्या अंकित त्या 51 धावा. 9 धावेंची गरज. बंटी राऊंड विकेट. हो हो, गुड बॉलिंग, लाजवाब चेंडू, व्हेरी गुड डिलिव्हरी. मागचे 4 चेंडू निर्धाव गेलेत. प्रेशर ऑन द बॅट्समन. इक्वेशन रन बॉल इक्वेशन होतं. 9 चेंडूत 9 धावा. आता मात्र समीकरण 5 चेंडूत 9 धावा. गोलंदाज बंटी. इथे सुद्धा सामना आता निसटणार का, प्रश्नचिन्ह उभा राहिलंय. थांबून खेळायचा प्रयत्न होता. टायमिंग चांगलं आहे. गोलंदाजीचं बीट केलंय. लेग बाईचा इशारा, कारण चेंडू जाऊन थायपॅडला ब्रश होतोय आणि तिथून स्ट्राईक रोटेट झाले ते वैभवकडे. चेंडू शिल्लक ते 4, धावा हव्यात त्या 8. एट रिक्वायर फ्रॉम द 4. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. जिथे मात्र एका चेंडूवर 1 धावेची गरज होती, तिथून मात्र 4 चेंडू निर्धाव गेले आणि आता मात्र समीकरण आलंय 4 चेंडू 8 धावा. बंटी राऊंड विकेट वैभवसाठी. ऑन साईडला प्लेस केल्या. शतशः तिथे आहेत. सर्कलच्या आतमध्ये चेंडू स्टॉप करणार. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. लेफ्ट हँडेड बॅट्समनला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न, जेणेकरून वैभव थोडेसे लांब राहतील, कारण तो कॉन्फिडन्स मला लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईकला NK कडून पाहायला मिळत नाहीये. 3 चेंडूंनी 7 धावा. सामन्याला कलाटणी मिळत चाललेली आहे हळूहळू. मागच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा, एक सुद्धा बॅटने आणि एक अतिरिक्त स्वरूपात आलेली आहे. 3 चेंडू 7 धावा. आउटसाइड एज अँड आउट. प्रेशर ऑन द बॅट्समन, प्रेशर ऑन शिरगाव टीम. फलंदाज बाद. दोन चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता. 7 to win from the 2 delivery. गोलंदाज सज्ज या षटकामध्ये, निर्णायक षटकामध्ये. बंटी आणि त्याला सामोर जाईल तो स्ट्रायकिंग एंडला गणेश. ओ लाजवाब फटका.
स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ फिनिश. चेंडू सीमारेषेवर षटकार. एका चेंडूमध्ये एका धावेची गरज. एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. क्लोज मॅच, क्लोज एन्काउंटर. फलंदाजी शेजारी वाढलेले आहेत. एक चेंडूत एका धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. सिरी मिड ऑफ रेंजमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. ऑन साईडला प्लेस केलाय. विजयी फटका आणि सामना जिंकलाय. शेवटच्या चेंडूवर तो शिरगाव संघाने. अभिनंदन.